ऑलराईट मंडळी, सो मी आज पाहायला गेले होते होय महाराजा हा मराठी सिनेमा. अरे हिरोची एंट्री नेहमी स्लो मोशन मध्ये होते. खरं तर या सिनेमाचं तिकीट सकाळपासून बुक करण्यापासून तर ॲक्च्युली सिनेमागृहामध्ये जाऊन सीटवर बसण्यापर्यंतचा जो माझा प्रवास आहे ना, तो भयंकर कठीण होता. का माहिती आहे? कारण सकाळपासून 2 थिएटर्समध्ये मी माझी तिकिटांची बुकिंग केली आणि दोन्ही ठिकाणांवरून मला फोन आला की मॅम, एकानंतर हे कारण दिलं की टेक्निकल इश्यूजमुळे आम्हाला ते रन नाही करता येणार. दुसऱ्याने कारण दिलं की मॅम इनफ बुकिंग्स नाही आहेत. कमीत कमी तो प्रामाणिक तरी होता. सो दोन्हींना मी हेच सांगितलं की का तुम्ही रन नाही करत आहे, म्हणजे एका माणसासाठी सुद्धा का होईना तुम्हाला रन करायला पाहिजे. लास्ट माझा जो सिनेमा होता शक्तिमान, त्याच्यासाठी तेच झालं ना, मी तुम्हाला प्रूफ पण दिलाय. आणि फायनली मग नाशिकचं अत्यंत लांब माझ्या घरापासून असं एक थिएटर होतं जिथे मी जन्मात कधीच गेले नव्हते आणि फक्त 2 ते 3 स्क्रीन्स असणारं अत्यंत छोटं असं थिएटर. कारण त्या एरियात मी कधीच गेले नव्हते, त्याच्यामुळे मी बरेच कन्सर्न्स माझ्या डोक्यात होते. पण ते असताना तिथे गेल्यानंतर आम्हाला ज्यावेळेला मी एंट्री घेऊ पाहत होतो त्यावेळेला मला कळलं की मला धरून आणि माझ्यासोबत आलेल्या अजून इतर व्यक्ती सगळ्यांना धरून फक्त 4च डोके आलेले आहेत हा सिनेमा पाहायला. त्याच्यामुळे अगेन तिथला जो मॅनेजर आहे तो आम्हाला आत घेत नव्हता आणि त्यांनीही तेच सांगितलं की बाबा रे, शो कॅन्सल करावा लागतोय आम्हाला. बरीच हुज्जत घातली, बराच राडा झाला आणि थोडी बाचाबाची झाल्यानंतर शेवटी आम्ही त्याला कन्व्हिन्स केलं की बाबा रे, आम्ही खूप लांबून आलो आहे आणि दिस इज द व्हेरी फर्स्ट टाइम दॅट वी आर कमिंग टू युअर थिएटर, सो प्लीज डोंट रुईन आवर एक्सपिरियन्स. आणि आम्ही हे सगळं काही मराठी सिनेमासृष्टीसाठी करतोय. ऑफकोर्स इतक्या छान भाषेत नाही बोललो आम्ही त्याच्याशी, जे खरं आहे ते मांडायला काही हरकत नाही. तर मला असं वाटतं की याच्यात प्रेक्षकांची सुद्धा चुकी आहे, दिग्दर्शकाची सुद्धा चुकी आहे, ओव्हरऑल सगळ्यांकडे चुका आहेत. सध्या फक्त आता आपण सिनेमाबद्दल बोलूया. ओव्हरऑल आता हा सिनेमा मला कसा वाटलाय ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा सिनेमा अजिबात वर्थ नाही आहे सिनेमागृहामध्ये जाऊन बघण्यासाठी. अत्यंत वाईट असा हा सिनेमा बनलेला आहे. म्हणजे खूप जास्त एक्सपेक्टेशन्स होते माझ्या मनामध्ये, कारण समीर चौगुले, संदीप पाठक, वैभव मांगले, अभिजित चव्हाण हे सगळे उत्तम आणि दिग्गज कलाकार आहेत असं मला वाटतं. आणि स्पेशली समीर चौगुले, कारण का महाराष्ट्राची असं जत्रेमधून कुठला केक वाटतो सगळ्यांना? बॉलक फॉरेस्ट. बॉलक फॉरेस्ट? अरे ज्या केकचं नाव तुला घेता येत नाही तो केक तू वाटतो सगळ्यांना. मी त्याची जाम मोठी फॅन आहे आणि मी त्याच्यामुळे या सिनेमाकडनं खूप जास्त अपेक्षा ठेवून मनात अगदी गेले होते. पण नाही, पूर्ण सिनेमामध्ये फार फार तर 2 ते 3 असे पंचेस आहेत जिथे हसायला येतं अगदी पोट धरून. लेना ना देना, फुकट का टिकली लावून घेना. पण बाकीचे सगळे पंचेस इतके वाईट आहेत, इतके वाईट पडतात की ते तुम्हाला बेरच होत नाही. एक लिमिट पे पैसा रिटर्न नहीं किया ना तो मेरा लिमिट खत्म हो जाएगा टॉक टाइम का, फिर ओनली टॉक टाइम. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सिनेमाची स्टोरी इतकी प्रेडिक्टेबल आहे की आपण, तुम्हाला आठवत असेल तर आपण ज्या वेळेला 5वी आणि 6वीत शेंबडे पोरं होतो ना, त्यावेळेला आपण घरी आल्यानंतर गोविंदाचे सिनेमे किंवा अमिताभ बच्चनचे सिनेमे, टीनेजरमध्ये आल्यानंतर अक्षय कुमारचे जे सिनेमे होते, तो जो काळ होता ना, त्या काळातल्या ज्या स्टोरीज आहेत ना, बस सगळ्या सेम होत्या, बरोबर. तर तसंच सगळं तुम्हाला याच्यामध्ये आता 2024मध्ये पाहायला मिळते. म्हणजे आपण इतके मागे आहोत मराठी सिनेमासृष्टी, हे बघून फार वाईट वाटतं. इतकी प्रेडिक्टेबल स्टोरी आहे, इतकी प्रेडिक्टेबल स्टोरी आहे की तुम्हाला लिटरली तुम्ही डोक्याला हात लावता की तुम्ही का आलाय. लिटरली या सिनेमासाठी आपण खालती इतका राडा केला, खालती इतकी हुज्जत घातली. इट वॉज नॉट वर्थ इट. सो ही फिलिंग थ्रू आउट द सिनेमा आमच्या सगळ्यांच्या मनात होती आणि आम्ही 4 डोके एकमेकांकडे असे बघत होतो की पण हा सिनेमा बघायला आलोय म्हणजे कम ऑन. अण्णा सगळ्याचा बाप अण्णा. सो मला असं वाटतं की मराठी सिनेमासृष्टीतल्या माणसांना सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की इट्स हाय टाईम नाव कॉमेडी सिनेमे बनवणं प्लीज बंद करा. कॉमेडी कॉन्टेंट बनवण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी 2 सिरियल्स आहेत, एक महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि आता नव्याने म्हणजे जी चला हवा उद्या बंद होऊन आता पुन्हा त्यातलीच अर्धी टीम जी नव्याने शो घेऊन आलेली आहे, हसताय ना, हसलंच पाहिजे. तर मला असं वाटतं की हे 2 ज्या मालिका आहेत यांना त्यांचं काम करू द्या. सिनेमासृष्टीवाल्यांना सगळ्यांना मला सांगायचं की तुम्ही काहीतरी वेगळ्या कथा घेऊन या. आपल्याकडे कथांची कमी आहे का? नाही. कहाण्यांची कमी आहे नाही का? गोष्टींची कमी आहे नाही का? लेखकांची कमी आहे का? तर नाही, उत्तम असे कलाकार आहेत, उत्तम कथा आहेत. फक्त त्याच्यासाठी एफर्ट्स घ्या आणि नवीन काहीतरी बनवायचा प्रयत्न करा. बाकी प्रथमेश परबला मला हेच सांगायचं आहे की राजा, तुझ्या पहिल्या सिनेमापासून तू आत्तापर्यंत फक्त त्याच भूमिका करतोय. आय कॅन अंडरस्टँड, आपल्या सगळ्यांना पैसे कमावणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी जे सिनेमे येतील ते करणं भाग आहे आपल्या सगळ्यांचं. पण ॲज अ कलाकार म्हणून का होईना, मला असं वाटतं की तू सुद्धा नवीन काही पात्र शोधली पाहिजेस आणि नव्या काही कथा शोधल्या पाहिजेस. आणि नवीन दिग्दर्शकांनाही माझी विनंती की प्रथमेश परबला आतापर्यंत आपण सगळे एकाच दगडू, तो प्रत्येक सिनेमात दगडूच आपल्याला भासतो जो पहिला टाइमपासमध्ये होता. सो मला असं वाटतं की आता तुम्ही त्याला काहीतरी वेगळ्या भूमिका देऊन बघा, एक्सपेरिमेंट्स करा. इतकं का घाबरतात मला तेच कळत नाही.
सो येस, ओव्हरऑल अत्यंत मोठा अपेक्षाभंग झाल्यानंतर शेवटी मी या सिनेमाला 1 स्टार देईल आउट ऑफ 5. बाकी तुमचं काय मत आहे होय महाराजा या सिनेमाला घेऊन ते मला कळवायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या अशाच मराठी सिनेमांच्या रिव्ह्यूजमध्ये, ट्रेलरच्या रिव्ह्यूजमध्ये. बाय द वे, एक खूप सुंदर अशी मोठी गुड न्यूज आली आहे दिग्पाल लांजेकर या दिग्दर्शकाकडनं. ऐकलीत का तुम्ही? स्टे ट्यून फॉर दॅट. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच घेऊन येते मी. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट. हाय, होय महाराजा सिनेमा पाहायला मी आली आहे आणि लिटरली माझ्यासोबत फक्त अजून 3 जण, म्हणजे आम्ही तब्बल फक्त 4च जण होतो. त्याच्यामुळे अगेन आम्हाला एंट्री देत नव्हते आणि शो कॅन्सल झाला असं आयत्या वेळेला इथे आल्यानंतर त्यांनी सांगितलं चेक पॉईंटपाशी. सो ही अवस्था आहे मराठी सिनेमांची. खालती बराच राडा झाला, बरीच हुज्जत घालावी लागली त्यांच्याशी. त्याच्यानंतर फायनली आम्ही 4 डोके फक्त सिनेमा पाहायला आलो आहे. मध्यांतर झालं आहे. लेट्स सी हाऊ इट गोज.